खऱ्या अर्थाने समाजाला समाजाचं दायित्व समजून एक कुटुंब समजून समाजाला त्यांच्यासाठी झगडणारे कुटुंब पाहिलं। एक डॉक्टर पेशा असून सुद्धा सर्वसामान्यांसाठी ज्यावेळी ते झगडतात, सर्वसामान्य आसरा देण्याचा प्रयत्न करतात, आधार देण्याचं काम करतात, ह्यासारखं पुण्याचं काम कोणतंही नाही। आज मी एका पक्षाचं काम करतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर त्याच्यामध्ये आम्हाला हा संदेश दिलाय 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण, ते बी कुठं कृष्णनीती त्या ठिकाणी वापरा। योगायोगाच आज कृष्णाष्टमी निमित्त त्यांनी काय कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं, पण ती कृष्णाष्टमी रद्द करून या ठिकाणी ज्या कृष्णाला अपेक्षित होतं किंवा हिंदू हृदय सम्राट अपेक्षित होतं की सर्वसामान्य लोकांना मदत केली पाहिजे, सर्वसामान्यांच्या हक्केला पोहोचलं पाहिजे। आणि तुम्ही जे पवित्र कार्य करताय त्या कार्याला वास्तविकता ते कधीही भरून नाही येणार आहे किंवा कधीही तुमची पूर्तता आम्ही कुणीही करू शकत नाही तुमच्या कार्याची। परंतु ज्यावेळी रामाने रावणाचा संहार केला तर त्यावेळी त्या युद्धामध्ये खारुताईने एक छोटासा वाटा टाकलेला होता आणि तो छोटासा वाटा आम्ही सर्व समाज सर्व सहकारी त्या ठिकाणी दुसऱ्यासारख्या सहकारी खारुताईचा वाटा तुमच्या कार्यामध्ये तुम्ही जे कार्य करत आहात, लोकांना जीवन देण्याचं कार्य करत आहात, लोकांना स्वतःच्या सामर्थ्यावर उभं राहण्याचं जे काम तुम्ही करत आहात, त्याच खारुताईचा वाटा आहे। आणि भगवान ईश्वर सातत्याने तुमच्यासारख्यांना उदंड आयुष्य देऊ, तुमच्याबरोबर तुम्ही ज्यांना सहकार्य करताय, ज्यांना आधार देताय, ते स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहावत। आणि या सर्व जे इथं माझे सर्व सहकारी जमलेत त्यांची जास्तीत जास्त भावना हो की अशा प्रकारचे ज्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे, निराधारांना आधार देण्याचं कार्य करताय, त्या ठिकाणी आपण सढळ हाताने मदत केली पाहिजे। खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण जे अष्टमी दहंडी आपण करतो त्या खऱ्या अर्थाने आज साजरी झाल्याचं मला वाटतं। कारण मला म्हणजे महाविकास ते शेवटचं ह्याच्यामध्ये सर्वजण आपण आलो, माझ्या भावना व्यक्त करतोय मी, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ज्याप्रमाणे कृष्णाला असंख्य देव असा भगवंत होते तरी त्यांना अडचणी प्रचंड होत्या। जन्म त्यांचा देव भगवंताचा जन्म झाला, तुरुंगात झाला, नंदन गेला वृंदावन मधनं त्यांना चांगले सवंगडी मिळाले, तिथनं त्यांना ते सोडून जावं लागलं। राधा मिळाली ते सोडून जावं, मथुरेला गेले, मथुरा सोडून जावं लागलं, तर लोक त्यांना रणछोडदास म्हणाले। ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध झालं ते सत्यासाठी होतं, न्यायासाठी होतं, ते न्यायाच्या बाजून राहिले, पांडवांना विजय करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, अन्यायाच्या विरुद्ध ठाकले आणि त्यावेळेस लोकांनी त्यांना दोष दिला बाळासाहेब। परंतु त्यावेळेस कृष्ण सुद्धा कधी डगमगले नाहीत। मला लोक काय म्हणतील, लोकांचा विचार केला नाही, जनता काय म्हणा विचार केला नाही, त्या पद्धतीच्या विचारात धोत्रे आपण सर्वांनी सहकार्य केला आणि आपण डॉक्टर भाटकर साहेब आपण दोघांनी केला। त्यामुळे खऱ्या अर्थाने या लोकांना जीवन जगण्याचा अर्थ समजला, कला समजली आणि जो समाधानी आहे, ज्याला जीवनाचा आनंद समजला, तो दुसऱ्यासाठी जगला, तो स्वतःसाठी जगला, तो कुणासाठी जगला नाही, तो दुसऱ्यासाठी जगला, तो सर्वांसाठी जगला, आपल्यासाठी जगला, एवढंच मी सांगतो। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या सर्वांच्या वतीने विकास महाआघाडीने आज तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या दोन्ही डॉक्टर भाटकर साहेबांचं अभिनंदन करतो। भटकर की आपण जे कार्य करत आहात, डॉक्टर भाटे आपण जे कार्य करत आहात त्यासाठी मनोमत शुभेच्छा देतो। आज मी भेटलो, या ठिकाणी आलो, धन्य झालो आणि आपण जे संदीप भाटकर ताई आणि आज डॉक्टर वैष्णवी भाटे यांचा वाढदिवस आहे, हा दुर्मिळ योग आहे आम्हा सर्वांसाठी की ताईंच्या वाढदिवसाला म्हणजे ज्या 30 लोकांची आई आहे त्या आईच्या वाढदिवसाला आम्हाला येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, त्याबद्दल मी त्यांना धोत्रे साहेब, बाळासाहेब आणि आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्यातून उत्तरोत्तर आपल्या सुख समृद्धी हो, चांगलं आरोग्य मिळो आणि जास्तीत जास्त लोकांना सेवा करण्याच्या ईश्वर ताकद देव, सर्व जनमंडळाची ताकद देव, एवढी मी शुभेच्छा देतो। आणि मी पुन्हा एकदा आपली सर्वांची रजा घेतो आणि या माऊलीला मी शतशः वाढदिवसानिमित्ताने त्यांनी करत असलेलं कार्य मी आभार व्यक्त करतो आणि नतमस्तक होतो आपल्या दोघांच्या कार्याला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।